हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन. येथे मी 2 बीट घेतलेले आहेत आणि हे वजनी 250 ग्रॅम इतके आहेत. आज आपण बीटापासून हेल्दी असा हलवा बनवणार आहोत. त्याकरता येथे मी दोन्ही बीट स्वच्छ धुवून त्यावरची स्किन पील करून घेतलेली आहे. बीट आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. तरी देखील मुलं जर बीट खाणं टाळत असतील तर अशा प्रकारे मुलांना बीटाचा हलवा बनवून नक्की खाऊ घाला. घेतलेले दोनही बीट ग्रेटरच्या साहाय्याने ग्रेट करून घेऊया. आणि येथे पाहू शकता दोनही बीट किसून झालेले आहेत. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 4 मोठे चमचे साजूक तूप घालूया. तूप मेल्ट झालं की त्यामध्ये किसून घेतलेलं सर्व बीटाचा किस घालून घेऊया. 2 मिनिटभर बीटाचा रस मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. येथे पाहू शकता बीटाचा हलकासा रंग चेंज झालेला आहे. या स्टेजला ॲड करून घेऊया मलईयुक्त 1 वाटी दूध. दूध ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून बीट शिजवून घेऊया. येथे 4 मिनिटं झालेली आहेत. बीट छान शिजलं गेलेलं आहे. दूध आटलं देखील आहे. या स्टेजला ॲड करून घेऊया चवीनुसार साखर. येथे मी अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. येथे पाहू शकता आपला हलवा झालेला आहे. या स्टेजला ॲड करून घेऊया आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स. तर येथे मी काजू बदाम त्याचबरोबर मनुके घातलेले आहेत. तसेच इलायची पावडर देखील ॲड करून मिक्स करून घेतलेली आहे. आणि येथे पाहू शकता हलव्याला छान तूप सुटलेलं आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आपला हेल्दी डेलिशियस असा हलवा तयार झालेला आहे. सर्व करूया. आणि येथे पाहू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटांमध्ये येथे आपली हलव्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला बीटाची ही हेल्दी अशी रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. येथे मी हलवा पिस्त्याचे काप घालून गार्निश करून घेत आहे. पाहू शकता उत्तम असा हलवा इथे आपला दिसत आहे. त्याचबरोबर चवीला सुद्धा उत्तम झालेला आहे. माझी मुलं या हेल्दी अशा हलव्याचा आता स्वाद घेतील. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.